नमस्कार, सिटी न्यूज मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण बघत आहात रात्री 10चे बुलेटिन। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकू शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या पोलीस पत्नीची निर्घृण हत्या केली। या हत्येमागे नेमके कारण कोणते होते आणि या हत्येसाठी सुपारी कोणी दिली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अखेर अमरावती पोलिसांनी शोधली आहेत। आजच्या विशेष वृत्तपत्रात बघूया या प्रकरणाचा सविस्तर वृत्त, अटक केलेले आरोपी आणि पोलीस उपायुक्त यांनी दिलेली माहिती। अमरावती शहरातील पोलीस कर्मचारी राहुल तायडे आणि त्यांच्या पत्नी आशा तायडे या दाम्पत्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललेले होते। मात्र एका रात्री अचानक होत्याचं नव्हतं झालं। 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री आशा तायडे यांची त्यांच्याच राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली। सुरुवातीला हा चोरीचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, परंतु तपासांती पोलीस थक्क झालेत। खुद्द त्यांच्याच पतीनेच आपल्या पत्नीची हत्या घडवून आणली होती। राहुल तायडेने यासाठी 2 सुपारी किलरची मदत घेतली होती। पोलिसांनी राहुलला 1 ऑगस्टच्या रात्रीच ताब्यात घेतले। त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी श्रेयस महल्ले आणि ओम शेकार या 2 सुपारी किलरलाही अटक करण्यात आली आहे। हत्येचं गूढ उकलत असताना आणखी 2 नावं समोर आली आहे। राहुलचा मित्र निखिल तिखिले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राहुलच्या प्रियसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। हे सर्व आरोपी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहेत। न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या 3 दिवसांच्या तपासात आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे। आजपर्यंत मुख्य आरोपी राहुल तायडे याला आम्ही पहिल्या दिवशीच रात्री म्हणजे 2ऱ्या तारखेला अटक केलेली आहे। त्याचबरोबर काल श्रेयस महल्ले आणि ओम शेखर यांना दुपारी अटक करण्यात आली होती। त्याचबरोबर आता निखिल टिकले आणि या गुन्ह्यातली महिला आरोपी जी त्याची ओळखीची प्रेमिका जी होती तिलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आजपासून 3 दिवसांचा PCR मिळालेला आहे। गुन्ह्याचा तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे PI गावंडे आणि टीम करत आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे गुन्हा केल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे। पोलीस कोठडीत या गुन्ह्यामागील इतर कारणंही समोर येतील अशी अपेक्षा आहे। प्रेमसंबंधातून घडलेल्या या क्रूर गुन्हा असून याचा संपूर्ण तपास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता पाहूया पोलीस 3 दिवसात आणखी कोणते खुलासे करतात। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिसांनी दुचाकी चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। त्यांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त केलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। नागपुरी गेट हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। या तपासणीतून पोलिसांना एक संशयित व्यक्ती दिसून आला। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढला आणि अखेर शहरातून त्याला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 20 वर्षीय अब्दुल साहिल अब्दुल सलीम असे आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्याने 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडनं 60,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। यामध्ये MS27 DF 0193 क्रमांकाची काळ्या रंगाची स्प्लेंडर आणि MS27 AW 3056 क्रमांकाची काळ्या रंगाची पॅशन प्रो या दुचाकींचा समावेश आहे।
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर गेटचे पोलीस निरीक्षक हनुमंत उरुडा गोडावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या पथकात पोलीस उपनिरीक्षक जनार्दन साळुंखे, गजानन विधाते, शिवनाथ आंधळे, मलिक अहमद, दिनेश नांदे, इम्रान आणि संदीप माकोडे यांचा समावेश होता। तरी होती नागपूर गेट पोलिसांची मोठी कारवाई। यामुळे चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास नक्कीच मदत होईल। एक मोठी बातमी अमरावती शहरातून समोर येत आहे। शहरात अवैधरित्या डिझेलचा साठा आणि गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर शहर गुन्हे शाखेने जोरदार कारवाई केली आहे। या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात डिझेल, गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने नागपूर गेट परिसरात धडक कारवाई करत अवैध धंद्यांना मोठा धक्का दिला आहे। गुलिस्तानगरमध्ये एका व्यक्तीने अवैधरित्या डिझेलचा साठा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला। 40 वर्षीय अब्दुल सलाम अब्दुल सत्तार यांच्या घरात 15 डब्यांमध्ये तब्बल 795 लिटर डिझेल साठवून ठेवलेले आढळले। या डिझेलची किंमत अंदाजे 79,645 रुपये आहे। पोलिसांनी हे डिझेल जप्त करून अब्दुल सलाम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याच परिसरात मुझफ्फरपुरा येथे ऑटोमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधनं बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी 44 वर्षीय अनवर बेग रहीम बेग याच्या घरावर छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 11 गॅस सिलेंडर व इलेक्ट्रिक मशीन, वजन काटा आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण 1,38,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे शहरात अवैध धंद्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे। तरी होती अमरावती शहरातून एक मोठी अपडेट। अवैधरित्या डिझेल साठा आणि गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे। आज आपण एका अशा गंभीर समस्येवर बोलणार आहोत जी तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे। अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे सुरू असलेल्या मद्यपानावर पोलीस कारवाई का करीत नाहीत, हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे। एका बाजूला अकोला पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असताना अमरावती पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत। आणि का? सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिकांना किती त्रास होतो आणि यावर उपाय काय याचाच वेध घेणार आहोत। अमरावती शहरातील संध्याकाळ म्हणजे केवळ शहराची शांतता नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचा हैदोस। शहराच्या मुख्य वाईन शॉप जवळ सुनसान रस्त्यावर अगदी रहिवासी परिसरातील कॉम्प्लेक्सच्या मागेही खुलेआम दारू पिणाऱ्यांची गर्दी दिसते। रामपुरी कॅम्प येथील कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस तर जणू काही मद्यपानाची जत्राच भरते। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या वाईन शॉप जवळही हीच परिस्थिती आहे। सिटी कोतवालीच्या हद्दीतील गुलशन टॉवरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मद्यप्रेमी ग्लास घेऊन फिरताना दिसतात। विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांना ग्लास, सोडा आणि चकनाही सहज उपलब्ध होतो। या परिसरामध्ये टॉकीज, बँक, कोचिंग क्लासेस, दवाखाने आणि रहिवासी वस्त्या असूनही ही परिस्थिती कायम आहे। पोलिसांनी अनेकदा या लोकांना हुसकावून लावले असले तरी परिस्थिती जैसे थे आहे। शहरातील अनेक निर्जन कॉम्प्लेक्स, मैदाने, बागा आणि बंद घरांसमोर हे प्रकार बिनदिक्कत सुरू आहेत। अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्जित चांटक यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली। त्यामुळे सामान्य जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला। मग अमरावतीच्या पोलिसांनाही ही कारवाई का जमत नाही असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना आता कायद्याची किंवा पोलिसांची भीती राहिलेली नाही असेच चित्र आहे। अमरावतीकर आता अकोल्याप्रमाणे इथेही अशीच कारवाई कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तरी होती अमरावती शहरातील सार्वजनिक मद्यपानाच्या समस्येची सविस्तर माहिती। सामान्य नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळावे ही यांची माफक अपेक्षा। अकोल्यात कारवाई झाली तशीच कारवाई अमरावतीत होणे आवश्यक आहे। पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलली तरच या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल। नागरिकांची सुरक्षितता आणि शहराची शांतता राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि ते त्यांनी योग्य प्रकारे पार पाडावे अशीच नागरिकांची अपेक्षा।
अमरावती महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी विरोधात मोठी कारवाई केली आहे. गुलिस्तान नगर, महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग परिसरात केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिकेने आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीला गांभीर्याने घेतले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने गुलिस्तान नगर, महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग या 3 महत्त्वाच्या ठिकाणी ही मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान अब्दुल सलाम अब्दुल सत्तार यांच्याकडे गुलिस्तान नगरमध्ये सुमारे 50 किलो प्लास्टिक आढळले. पवन कुकरेजा यांच्या महावीर मार्केट येथील दुकानातून 300 किलो आणि रतन खत्री यांच्या मोरबाग येथील ठिकाणाहून 250 किलो असे एकूण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह पोलीस आणि महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. मनपा प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा, अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही कारवाई शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाला बळ देणारी आहे. तर येथे अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक जप्ती मोहिमेची सविस्तर माहिती. पर्यावरण रक्षणासाठी अशा मोहिमा अत्यंत आवश्यक आहेत. नागरिकांनीही याला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवारी शहरातील बेलपुरा रोड, कवरनगर, अंबिकानगर आणि राजापेठ परिसरात अचानक पाहणी करून स्वच्छता आणि अतिक्रमणाबाबत कडक निर्देश दिले. काय आहे ही मोहीम आणि याचा अमरावतीकरांवर काय परिणाम होणार आहे? अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी 7:30 वाजता शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि अतिक्रमणे पाहिली. यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत. यासोबतच अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. आयुक्तांनी नागरिकांनाही स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे अमरावती शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनाही आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या पाहणी मोहिमेमुळे शहरातील नागरी सुविधा आणि वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिलेत. अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शहरात एक सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे. स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वावर अमरावतीतील कलाप्रेमींसाठी एक खास भेट. श्री आर्ट कला वर्ग आणि कला निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने पटवीपुरा येथील बजरंग गणेशोत्सव मंडळात एक अनोखे चित्रकला प्रदर्शन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या भक्ती आणि सौंदर्याचा संगम साधणाऱ्या या प्रदर्शनामुळे गणेशोत्सव उत्साह अधिकच वाढला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. नमस्कार, मी स्नेहता मुकुंदराव गवडी. मी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीची विद्यार्थिनी. श्री बजरंग गणेश उत्सव मंडळ अमरावती व श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सवादरम्यान पटवीपुरा येथे एक 10 दिवसाचे आर्ट एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेले आहे. या एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील बऱ्याचशा कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे आणि इतर ज्या कलाकारांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीशी संपर्क साधावा आणि हे 10 दिवसीय एक्झिबिशन गणेश उत्सवादरम्यान पाहायला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना आवाहन करते. थँक्यू. तसेच या एक्झिबिशनमध्ये सगळ्यांनी मॅक्सिमम कलाकारांनी पार्टिसिपेट करावे अशी विनंती. थँक्यू.
हे प्रदर्शन सर्वांसाठी निशुल्क असून 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत बजरंग गणेशोत्सव मंडळात आयोजित करण्यात आले आहे. अमरावतीतील या अनोख्या उपक्रमाने गणेशोत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे. कला आणि संस्कृतीचा हा संगम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री आर्ट कला वर्गाच्या या प्रयत्नामुळे शहरातील कलात्मक वातावरण अधिक समृद्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अमरावतीमध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात अंबाडा तालुका मोर्शी येथील युवा पत्रकार अश्विन हरिदास सिनकर यांना उद्योन्मुख पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राध्यापक वासी काळे स्मृती प्रतिष्ठान आणि सकल माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा पार पडला. ग्रामीण पत्रकारिता, सामाजिक लेखन आणि जनजागृती सारख्या महत्त्वपूर्ण कामांसाठी अश्विन यांना हा पुरस्कार देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. अमरावतीमधील काळे स्मृती प्रतिष्ठान आणि सकल माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावाचे युवा पत्रकार अश्विन हरिदास सिनकर यांना उद्योन्मुख पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. अश्विनने ग्रामीण पत्रकारिता, सामाजिक लेखन आणि जनजागृती सारख्या कामांतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजामध्ये तरुणांना प्रेरणा देणारे उपक्रम राबविल्याबद्दल आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. डॉक्टर अशोकराव घाटोड, दिलीप लोखंडे, डॉक्टर आकाश डेहणकर आणि प्राध्यापक डॉक्टर महादेवराव वाघ यांच्यासारख्या मान्यवरांच्या हस्ते अश्विनला गौरवचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. अल्पवयातच पत्रकारितेत सक्रिय झालेल्या अश्विन सिनकर यांनी गाव पातळीवरील समस्या, घटना आणि समाजहिताचे विषय सातत्याने समोर आणले आहेत. त्यांच्या याच योगदानाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेत. अश्विन सिनकर यांच्यासारखे तरुण पत्रकार हे आपल्या समाजासाठी एक आदर्श आहेत. त्यांच्या कार्यांमुळे ग्रामीण पत्रकारितेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गोविंद प्रभू देवस्थानाच्या कथित अतिक्रमणामुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे. 100 वर्षांहून अधिक जुन्या स्मशानभूमी आणि प्राचीन शिवमंदिरावर अतिक्रमण केल्याचा आरोप होत असून स्थानिक रहिवासी आणि एका संघटनेने या विरोधात आवाज उठवला आहे. नेमकी ही काय घटना आहे आणि यावर प्रशासनाकडून काय पाऊल उचललं जाईल पाहूया. अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव येथील एका वादग्रस्त जागेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शेत सर्वे नंबर 9 मधील ही 0.90 हेक्टर जमीन गेली कित्येक दशकांपासून हिंदू आणि इतर धर्मांच्या स्मशानभूमीसाठी राखीव आहे. या जमिनीवर एक प्राचीन शिव मंदिरही आहे, ज्याच्याशी परिसरातील लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. मात्र गोविंद प्रभू मंदिर संस्थान या जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप राष्ट्र उन्नती संघटनेने केला आहे. या प्रकरणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रामदास विल्हेकर यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं आहे. त्यांनी आरोप केला आहे की गोविंद प्रभू मंदिर संस्थान स्मशानभूमी आणि शिव मंदिर हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की तहसीलदार विजय लोखंडे यांच्या संगनमताने मंदिराच्या बाजूने एकतर्फी आणि तथ्यहीन निर्णय देण्यात आलाय. यामुळे नमुना 7/12 मध्ये गोविंद प्रभू मंदिराचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. तर ब्रिटिश काळापासून ही जमीन स्मशानभूमीसाठीच राखीव होती. या निवेदनात स्मशानभूमीच्या 7/12 मधून मंदिराचं नाव रद्द करून जुनं नाव कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जर 7 दिवसात कारवाई झाली नाही तर रहाडगाव मधील रहिवासी शिव आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. तर हे होतं अमरावतीतील स्मशानभूमीच्या वादाबद्दलचं वृत्त. आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेतं आणि स्थानिक लोकांच्या मागण्यांवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याबद्दलचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज. अमरावती शहराच्या बडनेरा परिसरात असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण गेल्या 1.5-2 वर्षांपासून रखडले आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे आणि कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात स्मारक समितीने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
अमरावती महानगरपालिका हद्दीतील समता चौक बडनेरा येथे असलेल्या घरात विद्युत मीटर बसवून डेसिंग लाइटिंगची विद्युत रोषणाई करणे, पुतळ्याला लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रिलला रंग देणे, परिसराची नियमित साफसफाई करणे तसेच कामाच्या दर्जाची चौकशी करणे या सर्व मागण्यांकरिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीने मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांना निवेदन दिलेत. या निवेदनामध्ये समितीने या कामांची सद्यस्थिती आणि त्यातील त्रुटींकडे आयुक्तांचे लक्ष वेधलेत. आयुक्तांनी यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये, उपाध्यक्ष अशोक नंदा गवळी, सिद्धार्थ बनसोड, कोषाध्यक्ष मधुकर साखरे, सदस्य पप्पू गडलिंग, मच्छिंद्र भटकर, हितेंद्र मेश्राम, राजेश देशपांडे, सोनल रंगारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 1.5-2 वर्षापासून हा काम रखडलेलं आहे. सातत्यानं आमचे सचिव सिद्धार्थ बनसोडजी व सर्व टीम सर्व त्या मार्गी कामाच्या लागलेल्या आहेत. आज आम्हाला मॅडमनी भेट दिली व लवकरात लवकर हा काम होईल अशी त्यांनी ग्वाही दिली. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या मागण्या काय होत्या या संदर्भात? त्या मागण्या आमच्या जे झालेलं मागचं काम आहे, जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करावं, त्याच्यासाठी आहे. स्टाईलचं काम आहे, लाईटिंगचं काम आहे, गार्डनचं काम आहे. या समता चौकामध्ये शहर सौंदर्यीकरण महानगरपालिका अंतर्गत जो कामे सुरू आहेत ते कामे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अद्यापही सुरूच आहे. त्या कामाची दर्जा, उर्वरित कामे त्याबद्दल आताच आमच्या समितीच्या अध्यक्षांनी माननीय मनोज भाऊंनी सांगितलेलं आहे. आमची माननीय आयुक्तांना माहिती आहे त्याची स्मारकाच्या सौंदर्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी तंत्राने हायगाई केली असेल त्याच्यावर ते करणं आणि जे काम पेंडिंग प्रलंबित आहेत ते कामे तातडीनं पूर्ण व्हावं. आणि जर आम्ही अगर धम्मचक्र नाही. अमरावतीच्या बडनेरा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या प्रकरणी मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे निंबोरा ते परलाम या अवघ्या 3 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन महिना होत नाही तोच रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. 4.5 कोटी रुपये खर्चून केलेल्या निकृष्ट कामामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याची ही दुर्दशा जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामध्ये निंभोरा ते परलाम या 3 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 4 अमरावती अंतर्गत करण्यात आले. मात्र कामाच्या सुरुवातीपासूनच या गुणवत्तेवर शंका घेतली जात होती. रोहित देशमुख नावाच्या ठेकेदाराला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. कामात कमी दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप आता होत आहे. डांबराच्या जागी ऑइलचा वापर आणि डांबराचा अतिशय कमी थर वापरल्यामुळे हा रस्ता महिनाभरातच खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून गिट्टी उघडी पडली आहे, ज्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. एकीकडे रस्त्याचे काम सुरू होते आणि दुसरीकडे तो उखडायलाही सुरुवात झाली होती. यावरून कामाच्या दर्जाची कल्पना येते. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. जनतेचा पैसा अशा प्रकारे वाया जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे? अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही संगनमत तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी काही चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जय महाराष्ट्र. मी प्रज्वल देशमुख, युवासेना तालुका प्रमुख भातकुली. आपण आज उभा आहे निंभोरा ते परलाम भातकुली तालुक्यातील या रस्त्यावर. या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 4 अमरावती अंतर्गत झालेला आहे. या महिन्याला 1 महिना पूर्ण झाला, 2 महिने पूर्ण झालेले नाही आहे. तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदाराच्या कमी डांबर वापरल्यामुळे खूप खराब प्रतीचं काम झालं आहे आणि 1 महिन्यातच रस्ता पूर्ण उखडून निघालेला आहे. आपण कामाची क्वालिटी बघू शकतो. हे अशा प्रकारचं काम झालं आहे. असं डांबर वापरलं गेलेलं आहे. याच्यात लवकरात लवकर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि ज्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट थ्रू काहीच केलेलं नाही आहे, तर ज्या अधिकाऱ्यांचा याच्यात सामील आहे त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी. 4.5 कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची अशी अवस्था पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकरणी कोणती भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जनतेच्या कराच्या पैशाचा असा अपव्यय होत असताना प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अमरावती-नागपूर महामार्गावर रहाटगाव येथे बसलेले श्री सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही तर श्रद्धा आणि इतिहासाचा एक संगम आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गाथा आणि येथे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती जाणून घेऊया. अमरावतीपासून जवळच असलेल्या रहाटगाव येथील हे प्राचीन सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर 1930 मध्ये धर्मदायक आयुक्तांच्या कार्यालयात नोंदणीकृत झाले. तेव्हापासून अनेक मान्यवरांनी या मंदिराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. माजी खासदार अनंत गुढे आणि स्थानिक विश्वस्त मंडळांच्या अथक प्रयत्नांमुळे या मंदिराचा सर्वांगीण विकास झाला आहे. येथील सर्वात मोठा क्षण म्हणजे जगद्गुरू शंकराचार्यांच्या उपस्थितीत पार पडलेला प्राणप्रतिष्ठा महोत्सव. श्रावण महिन्यात या मंदिराची शोभा काही औरच असते. श्रावण सोमवारला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे श्रावण मास महोत्सव आयोजित केला जातो, ज्यात प्रत्येक सोमवारी भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाते. याशिवाय येथे भागवत कथेचे सुंदर आयोजन केले जाते. मंदिर याची स्थापना कशी झाली, ही कल्पना कशी साकार झाली की त्या अंबानगरीमध्ये नागपूर मार्गावर आज श्रावण मासाचा इतका उत्सव आणि भव्य दिव्य असं वातावरण तयार झालं आहे महादेवांच्या कृपेने. काय म्हणणं? नाही, कसं आहे की ही शंकर मंदिर संस्थान रजिस्टर नंबर A24 हे 1930 मध्ये स्थापन झाले. जेव्हा या ठिकाणी एक लहानसं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर भगवान त्या ठिकाणी विराजमान होते. काही दिवसांनी लोकांना प्रभू रामचंद्राची मूर्ती बसवली, काही लोकांना हनुमानाची मूर्ती बसवली आणि मंदिर होतं. परंतु या रस्त्याचा विकास झाला आणि हा रस्ता मोठा होत गेला. त्या तसं तसं मंदिर तुटत गेलं किंवा मंदिर रस्त्यामध्ये आलं आणि विकासाला विरोध करू नये हा निर्णय आम्ही घेतला आणि ही जागा 1930 मध्ये एका दानदात्यानं दानात दिली होती. ती जागा आमच्याजवळ होती आणि त्यामुळे परमेश्वराच्या कृपेनं आम्ही हा निर्णय घेतला सगळ्या ट्रस्टीनं. नंतर आता 10 ट्रस्टी झाले की ही सिद्धेश्वराची मूर्ती या ठिकाणी हलवायची. परंतु सगळे भक्त म्हणत होते का नाही, ही मूर्ती निघालच नाही, ही खूप खोल आहे, निघालच नाही. पण आम्ही मोठमोठे महाराजांनी जंग मानून याची पूजा केली आणि गाईला बांधून, आम्ही मूर्ती काढली नाही, गाईला बांधून महादेवाच्या पिंडीला बांधली, तेव्हा अशी मूर्ती आपोआप वर. आम्ही खूप खुश झालो. माझी खासदारकी संपल्यानंतर मी या मंदिराच्या कामामध्ये लागलो. हे सगळं व्यापून गेलं होतं. काही बिहारचे महाराज, उत्तर प्रदेशचे आणि इथं अमरावती शहरातले काही लोक, कोणी गांजे पिऊन राहिलं, कोणी काही पिऊन राहिलं, त्या सगळ्यांना हळू दूर करून हा परिसर स्वच्छ करून परमेश्वराच्या कृपेनं, सिद्धेश्वराच्या कृपेनं हे मंदिर तयार झालं. आम्ही निमित्त मात्र आहोत, परंतु त्यानं सांगत गेला आणि आम्ही करत गेलो आणि आमचे सगळे ट्रस्टी आम्हाला ते सुचलो आणि हे मंदिर भविष्यात याचा विकासासाठी आणि अतिशय पावन देवस्थान आहे, अतिशय पावन. अनेक लोकांना सिद्धेश्वराचा चमत्कार झाला आहे आणि आता ही जी प्रचंड गर्दी पाहता या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एवढं मोठं मंदिर झालं नाही. इतकं मोठं मंदिर हे त्यांच्या कृपेनं सिद्धेश्वराच्या. आणि म्हणून मी एवढीच विनंती करणार आहे, ओम नमः शिवाय म्हणून, की महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी दर्शनाला यावं, म्हणजे या सिद्धेश्वराची पावनता किती आहे हे प्रत्येकाला कळेल. त्याची श्रद्धा आणि भक्ती यातूनच हा सिद्धेश्वर पावणार आहे. या मंदिराचा विकास उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर होत आहे, ज्यामुळे येत्या काळात हे मंदिर एक मोठे श्रद्धास्थान म्हणून उदयास येईल. प्रत्येक सोमवारी येथे होणारी भाविकांची गर्दी हे सिद्ध करते श्री सिद्धेश्वर महादेव हे खऱ्या अर्थाने जागृत देवस्थान आहे. महादेव मंदिरामध्ये श्रावण मासचा उत्सव कशा प्रकारे सुरू आहे, काय काय इथे आयोजन केलेले? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन विक्तहे सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यावर्षीच नवीन 2025 मध्ये भगवान सिद्धेश्वराची जीर्णोद्धार या ठिकाणी श्रीमद जगद्गुरू उज्जैनी जगद्गुरू महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यामध्ये, तसेच आमचे साखर खिरड्याचे मठाधिपती सद्गुरू सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज गुरुमाऊलींच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण नित्य शिवदर्शन, शिवध्यान
शिवजप साधना अशा विविध प्रकारचं आपण अनुष्ठान प्रतिवर्षप्रमाणे या ठिकाणी आपण आता करणार आहोत आणि चालू असलेली ही परंपरा भगवान शंकराची उपासनेचा साधनेचा असा हा पवित्र मास म्हणजे श्रावण मास आहे आणि या ठिकाणी दररोज शिवभक्तांची गर्दी वाढत आहे आणि भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी एवढीच मी प्रार्थना करतो की येणाऱ्या सर्व भक्तांचं कल्याण व्हावं. ओम. हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक प्रेरणास्थान बनले आहे. स्थानिक लोकांच्या आणि विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नांमुळे या मंदिराची भव्यता वाढत आहे. अमरावती जिल्ह्यासाठी हे मंदिर एक नवीन ओळख निर्माण करीत आहे. धारणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात एकाच दिवसात हजारो आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. या शिबिराचा उद्देश नेमका काय होता आणि कोणकोणत्या सेवा या ठिकाणी उपलब्ध होत्या जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात सोमवार 4 ऑगस्ट रोजी एक भव्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पार पडलेत. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आणि धारणी उपविभागीय कार्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारणीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू होते. या शिबिरात आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला. विशेषतः एकाच दिवसात तब्बल 2500 जात प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली, ज्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. याशिवाय शिबिरात शासकीय योजनांचा लाभ, नवीन रेशन कार्डसाठी अर्ज वाटप, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज वाटप तसेच विविध दाखले व इतर सेवा उपलब्ध होत्या. या कार्यक्रमाला अमरावतीचे अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेच, मेळघाटचे आमदार केवलराम काळे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे यांनीही आपली उपस्थिती दर्शविली. या शिबिरात जात प्रमाणपत्र वाटपाबरोबरच रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय विभागांनी यात सहभाग घेतला, ज्यात पंचायत समिती, कृषी विभाग, तालुका भूमी अभिलेख आणि सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश होता. या सर्व विभागांनी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. या भव्य आयोजनामुळे धारणी तालुक्यातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामुळे केवळ शासकीय सेवांचा लाभच नव्हे तर आदिवासी बांधवांना एका छताखाली अनेक सुविधा मिळाल्या. हे शिबिर अनेक प्रशासकीय कामांची गतिमानता आणि लोककल्याण साधण्याची एक उत्तम संधी ठरली. या शिबिरामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे एका दिवसात पूर्ण झाली. निश्चितच कौतुकास्पद आहे. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. एका धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. नागपूरमध्ये नुकतीच घडली आहे. फ्रेंडशिप डेच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या वादाने एक वेगळंच वळण घेतलं, ज्यामुळे राजकीय दबावाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. तीन ऑगस्ट रोजी संध्याकाळी नागपूरच्या कामठी रोडवरील ईडन ग्रीन्समध्ये फ्रेंड्स अँड बियॉन्ड या नावाने एका फ्रेंडशिप डे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहमीप्रमाणेच तरुणाच्या गर्दीने हे सेलिब्रेशन रंगतदार होतं, परंतु अचानक दोन गटांमध्ये जोरदार भांडणं सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून संगीत बंद केलं आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथेच खरी घटना घडली. कार्यक्रमाच्या आयोजकांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. एका व्हिडिओमध्ये आयोजक थेट नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेऊन पोलिसांना धमकी देत असल्याचं दिसून आलं. मी थेट बावनकुळेशी बोलेन असं म्हणत त्यांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामुळे पोलीस दलातही संताप व्यक्त होत आहे.
राजकीय दबावाचा वापर करून कायद्याला आपल्या हातात घेण्याचा हा प्रकार निषेधार्थ आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला आहे की राजकीय व्यक्तीच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिक कायद्याच्या वरचढ होऊ शकतात का? पोलीस प्रशासनावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य आहे? या घटनेवर पोलीस आणि राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आजची सर्वात दुःखद बातमी यवतमाळ बायपास रोडवरून येते आहे, जिथे एका भीषण अपघात झाला आहे. मित्रांसोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी निघालेल्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. निष्काळजीपणे दुचाकी चालविणे आणि मदतीसाठी पुढे न येणाऱ्या गर्दीमुळे या घटनेची दाहकता अधिकच वाढली आहे. ही घटना यवतमाळ बायपास रोडवरील आहे. बी फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणारी 18 वर्षीय शुभांगी शिंदे आपल्या मित्र आशुतोष तापडे यासोबत दुचाकीवर फिरण्यासाठी देवगावकडे निघाली होती. दुचाकी आशुतोष चालवत नव्हता, तर शुभांगी स्वतः चालवत होती. बायपास रोडवरील एका वळणावर शुभांगीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते दोघेही रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात शुभांगीला गळ्याच्या जवळ गंभीर दुखापत झाली, तर आशुतोषच्या पायाला मार लागला. अपघातानंतर घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली, परंतु दुर्दैवाने कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. 112 क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी मनोज धोटे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अनेकांना मदत करण्याची विनंतीही केली आहे, परंतु कोणीही पुढे आले नाही. अखेर धोटे यांनी स्वतः जखमी शुभांगी आणि आशुतोष यांना 112 गाडीत टाकून धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, परंतु दुर्दैवाने शुभांगीने उपचारापूर्वीच अखेरचा श्वास घेतला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आशुतोषवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती शुभांगीच्या पालकांना देण्यात आली असून दत्तापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. एका क्षणाच्या चुकीमुळे एका 18 वर्षाच्या मुलीचा जीव गेला आहे. या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. दुचाकी चालवताना योग्य ती काळजी घेतली होती का? हेल्मेट घातले होते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघातानंतर मदतीऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या गर्दीचं काय? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गावात कावड यात्रेचा उत्साह सुरू असतानाच याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक जमिनीवर 2 मोठी झाडं तोडून टाकली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव गावात 4 ऑगस्ट रोजी कावड यात्रेची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. या यात्रेत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शांततेचा आणि गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने गावाच्या सार्वजनिक जागेतील 2 जुनी आणि महाकाय बाभळीची झाडं तोडून टाकली. झाडं तोडल्यानंतर लाकडं तिथेच सोडून हल्लेखोर फरार झालेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी गावाच्या सरपंचांनी तात्काळ कामरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कामरगाव मशानभूमीतून 2 झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडून नेले. हे झाडं मोठे मोठे असून 2 बाबुया आहे, त्यानं तोडून नेले. हिंदू मशानभूमीतून त्यानं झाड तोडून नेले. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावं. पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. यासोबतच वन विभागाकडे तक्रारही दाखल करण्यात आली असून पोलीस आणि वन विभागाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. या मशानभूमीतल्या 2 मोठ्या बाबुया 20 वर्ष अगोदरच्या ह्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या, तरी याच्यावर तुरंत कारवाई करण्यात यावी ही विनंती. झाड केवढाले होते? 20 वर्ष अगोदरचे नाही, झाड केवढाले होते? मोठमोठे होते, कवट्यात नव्हते मावत ते बाबुया, एवढ्याला मोठ्या होत्या. यानं चोरून नेल्या. आम्हाला तिकडे कावड यात्रा होती. आम्ही त्या कावड यात्राच्या धुमीत गाव चोरून बाबुया चोरून न्यायच्या धुमी. तर अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं आणि पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या या व्यक्तीला शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. कावड यात्रेच्या उत्साहाचा गैरवापर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट दिली. स्नेहलता पाटील खतगावकर यांच्या निधनानंतर शिंदे यांनी खतगावकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
नांदेडमध्ये राजकीय वर्तुळाला धक्का देणाऱ्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खतगावकर कुटुंबियांची भेट घेतली. 1 ऑगस्ट रोजी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या भगिनी स्नेहलता पाटील खतगावकर यांचे निधन झाले होते. या दुःखद घटनेनंतर अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरनं शोक व्यक्त केला होता. आज प्रत्यक्ष भेट घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खतगावकर कुटुंबियांना धीर दिलाय. यावेळी त्यांनी कुटुंबियांतील सदस्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांत्वनपर शब्द सांगितले. खतगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहेत. तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील खतगावकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले. या घटनेमुळे राजकारणापलीकडच्या मानवीय संबंधांचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक विशेष यात्रेविषयी जाणून घेऊया. हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले श्रद्धेचे प्रतीक असलेली कावड यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा गावातून निघाली. चला या यात्रेचे काही क्षण पाहूया. श्रावण महिना भोलेनाथाच्या भक्तीचा आणि आराधनेचा महिना सुरू झाला आहे. याच उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून शिवभक्त कावड यात्रा घेऊन निघत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा हे गाव सुद्धा या यात्रेच्या प्रवाहात सामील झाले आहे. यावर्षी 101 भाविकांनी एकत्र येऊन ही यात्रा काढली. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा 4थ्या वर्षीही मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. यात्रेची सुरुवात खंडाळा गावातून झाली असून भाविकांनी गोमेधर येथे भोलेनाथाची पूजा केली. या पूजेनंतर पवित्र जल शिवलिंगावर अर्पण करून त्यांनी आपल्या मनातील इच्छा भोलेनाथाच्या चरणी व्यक्त केला. बम बम भोलेच्या जयघोषात ही यात्रा परत खंडाळा गावाकडे निघाली. यात्रेत सहभागी झालेले भक्तगण अनवाणी पायांनी चालत आहेत. त्यांच्या मनात भोलेनाथाप्रती असलेली असीम श्रद्धा आणि भक्ती ही या यात्रेची खरी ओळख. गंगाजल घेऊन शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची ही परंपरा केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात शिवभक्तांकडून मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात आहे. हे होती खंडाळा मेहकर येथील कावड यात्रेचे काही क्षण. ही यात्रा केवळ धार्मिक विधी नाही तर ती एक अशी श्रद्धा आहे जी भक्तांना एकत्र आणते. या श्रद्धेने, या उत्साहाने आणि या भक्तीनेच हा पवित्र आणि आनंददायी क्षण बनतो. आज आपण एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत जी लातूरसाठी डोकेदुखी ठरली आहे. शहरातील बार्शी रोडवर विशेषतः दयानंद गेट समोर जाणाऱ्या बोगद्याजवळ मोकाट जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसतात, अचानक धावतात आणि यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसत आहे याचा आढावा घेऊया या वृत्तात. लातूर शहरातील बार्शी रोडवरील दयानंद गेट बोगदा परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट. रस्त्याच्या मधोमध बसलेली ही जनावरे वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत. वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. मनपा प्रशासन या समस्येवर लक्ष देत नाहीये असा नागरिकांचा आरोप आहे. मनपा गायी व जनावरांना गोशाळेत ठेवण्यासाठी प्रति गायी मागे 150 रुपये खर्च करत असल्याचं बोललं जात आहे. तरीही ही जनावरे रस्त्यावर कशी? या दुर्लक्षांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. या जनावरांच्या हल्ल्यांमुळे नागरिकही जखमी होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया, ज्यामध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ही होती लातूरमधील बार्शी रोडवरील मोकाट जनावरांची समस्या. मनपा प्रशासन एका बाजूला प्रति जनावरामागे पैसे खर्च करत असल्याचं सांगते, तर दुसऱ्या बाजूला हीच जनावरे रस्त्यावर अपघातांना आमंत्रण देत आहेत. या समस्येवर प्रशासन कधी लक्ष देणार? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. आता पाहावं लागेल की या रिपोर्टनंतर प्रशासन काही ठोस पावले उचलतं का. लातूर शहरात जिल्हा परिषदेसमोर महिला परिचर महासंघाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कमी मानधनावर काम करणाऱ्या या महिलांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेणार आहे आणि या आंदोलनाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल जाणून घेऊया. लातूर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर सध्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ आणि युवा भीम सेनेच्या वतीने जोरदार ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यामध्ये 1966 पासून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये अंशकालीन महिला परिचर म्हणून काम करणाऱ्या या महिला गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत कमी मानधनावर सेवा देत आहेत. आजही त्यांना केवळ 3000 रुपये इतकं अल्प मानधन मिळतं, तेही नियमितपणे नाही. अनेक महिने त्यांना मानधन मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. 1 जुलै 2025 पासून न्याय मिळेपर्यंत
त्यांनी राज्यभर काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यांची मुख्य मागणी किमान वेतन लागू करण्याची आहे. महागाईनुसार त्यांना किमान 30,000 रुपये मानधन मिळावं अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय अंशकालीन हे नाव बदलून पूर्णकालीन परिचर करण्यात यावं. दरवर्षी गणवेश, भाऊबीज आणि अपघात विमा कवच मिळावं. निवृत्ती वेतन लागू करावं आणि रिक्त पदांवर त्यांच्या वारसांना प्राधान्य मिळावं अशा अनेक मागण्या घेऊन या महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्यांनी या प्रश्नांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे. परिषद महिला परिषद महासंघ जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, आम्हाला गरजेवर किमान वेतन 30,000 रुपये मिळावे, अंशकालीन नावात बदल करावा, कोविड भत्ता मिळावा, विमा योजना लागू करावे आणि आमच्या वारसदारांना न्याय द्यावा त्या ठिकाणी. आणि 1 जुलैपासून काम बंद आंदोलन आहे, त्याच्यासाठी शासनानं आमची दखल घ्यावी आणि जर दखल नाही घेतली तर 11 तारखेच्या नंतर तीव्र आंदोलन घेण्यात येईल. हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला परिचारांनी केला आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना झाला आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिर घेण्यात आलं, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले. उपविभागीय अधिकारी नर्रे व तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी पार पडलेत. या शिबिराचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा होता. या शिबिरात विविध प्रमाणपत्रे, जिवंत सातबारा आणि वारस फेरफार झालेले सातबारा तात्काळ वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचला. या शिबिरात बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनील लाडके, सरपंच प्रिया मस्के, पोलीस पाटील मुक्ताराम पिटले, ग्राम महसूल अधिकारी धुमाळ उस्मानी मॅडम, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या सहकार्यांमुळेच हे शिबिर सुरळीत पार पडलेत आणि अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शिबिरामुळे प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. तर होतं बाभळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिराचं वृत्तांकन. अशा प्रकारची शिबिरं इतर तालुक्यांमध्येही झाल्यास नक्कीच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटू शकतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल. छत्रपती संभाजीनगर म्हणजे पर्यटकांची राजधानी. अजिंठा वेरूळ सारख्या जागतिक वारसा स्थानामुळे या शहराची ओळख जगभरात आहे. पण आता पावसाळ्याच्या सुरुवातीला शहराच्या वैभवात आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे. कन्नड तालुक्यात असलेल्या जैतखेडा गावाजवळील ऋषिकुंड धबधबा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. घनदाट जंगल, हिरवीगार वनराई आणि त्यामधून कोसळणारे 3 भव्य धबधबे हे निसर्गरम्य दृश्य सध्या सर्वांनाच मंत्रमुग्ध करत आहे. जवळपास 30 किलोमीटर दूर असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणावर पोहोचल्यावर पर्यटकांना मिळतो मनशांतीचा अनुभव. शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर हिरव्यागार डोंगर दऱ्यांमध्ये हा धबधबा कोसळताना पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. या धबधब्याचं पाणी स्वच्छ आणि थंड असल्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी मनसोक्त आनंद घेता येत आहे. खरं तर हे ठिकाण अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. पण निसर्गप्रेमींसाठी मात्र हे ठिकाण एक स्वर्गच आहे. स्थानिकांच्या मते जर सरकारने या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हा ऋषिकुंड धबधबा लवकरच छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनाचा एक नवा हॉटस्पॉट बनू शकतो. खरंच निसर्गाच्या या अनोख्या भेटीने छत्रपती संभाजीनगरच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे. या ठिकाणी येताना आपल्यासोबत आणलेला कचरा परत घेऊन जाण्याची जबाबदारी प्रत्येक पर्यटकांची आहे, जेणेकरून निसर्गाचं हे सौंदर्य असंच टिकून राहील. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. आपण अमरावतीनंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजची बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा बातमी प्राप्त करू शकता. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.